जय जय गोविंदा, वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग. तर आजचा आमचा तिसरा दिवस आहे इथे आणि आता पण पाऊस चालूच आहे बघा इकडे. तर आज आम्ही फायनल घरी जाणार आहे, म्हणजे आम्ही दुपारी निघणार आहे बघा. आता सकाळचा व्ह्यू काय भारी दिसत आहे. तर मी अजून आंघोळ वगैरे काही केली नाही, तर मी लवकर वगैरे आंघोळ वगैरे करतो आणि पटकन फ्रेश होतो आणि परत व्हिडिओला जॉईन करतो. तोपर्यंत तुम्ही वेट करा. आणि बघा इकडची आणि आमचा पूर्ण ग्रुप थांबलेला आहे इकडे. हा आहे हॉल. तर गाईस वेलकम बॅक. तर माझी आंघोळ वगैरे सगळी झालेली आहे आणि आता आम्हाला निघायचं आहे. तर याच्या पहिले ना सगळे लोक जे आहेत ते चाललेले आहेत दर्शनाला आणि मी थांबलेलं आहे इकडे सामानवरती. म्हणजे इकडे सामान ठेवलेलं आहे आमचं, तर थांबावंच लागणार आहे मला. आणि बघा आता काल रात्रीची गर्दी बघा आणि आताचा आम्ही व्ह्यू बघा कसा आहे. तर म्हणजे सर्व लोक गेलेले आहेत आपापल्या घरी बघा. आता काल जर तुम्ही बघितलं ना, कालच्या ब्लॉगमध्ये बघितलं असेल तुम्ही की किती भारी असेल गर्दी बघा. सर्व लोक चाललेले आहेत. तर आतलं बाहेर त्यांची फिरतो मंदिर वगैरे बघतो कसं आहे तो. चला तुम्हाला पण दाखवतो इकडून मंदिर कसं दिसते बघा. मंदिर किती भारी दिसतो. म्हणजे एवढा पाऊस आलेला आहे, तो कलर वगैरे पूर्ण ओला आहे, पण शायनिंग बघा त्याची कमी होतच नाही. तर माझी मम्मी दीदी किती टाईम लागणार आहे काय माहिती नाही. तर गर्दी आहे की नाही आहे रेली बघू आता समोर काय आहे त्यांचं. तोपर्यंत तुम्ही मंदिरच बघून घ्या. मला तर खूप करमत आहे, पण आज आम्हाला जायचं आहे घरी. पण आज म्हणजे घरी गेला ना की करमणार नाही, कारण की इथं खूप गमत आहे मला. बघू आता नेक्स्ट टाईम यायचं होतं ना, तर 2 दिवस पहिले येऊन जाऊ आम्ही आता इकडे. तर आता सगळे म्हणजे मम्मी वगैरे सगळे तयारी करून आलेले आहेत. तर आता आम्ही इकडे दर्शन घेतो आणि डायरेक्ट आपल्या घराच्या रस्त्याने निघून जातो. तर आता आतमध्ये जात आहे आम्ही सर्वजणी. तर आम्ही दर्शन वगैरे घेतलं आहे बाबांच्या मूर्तीचा आखरी वेळेस, कारण की आता आम्हाला निघायचं आहे आणि इकडचं पण दर्शन घेऊन घेतो. रात्री कसा तरी व्हिडिओ बनवला होता, गर्दी होती तर, पण आता ना अलाउड नव्हता फोन, तर मी व्हिडिओज नाही बनवला तिकडचा. आणि इकडे पण ना बाबाची छोटीशी मूर्ती आहे, इकडे लॉक लावलेलं आहे. गेटच्या आतमध्ये नाही मस्त पलंग वगैरे बाबांची मूर्ती वगैरे. आणि इकडे बाबांचा सुंदर फोटो आहे मस्त, मला खूप आवडला आहे. मी याला ना वॉलपेपर केलेलं स्क्रीनवरती माझ्या फोनवरला बघा किती मस्त दिसत आहे. गेट जर उघडा असतं तर खूपच छान दिसलं असतं. तर आमचं दर्शन झालेलं आहे जे बाबाची समाधी आहे ना, जागेवरून पण आम्ही आलो आहे. तिथे मोबाईल अलाउड नाही ना, तर त्यामुळे तिकडचा काही व्हिडिओ काढला नाही. तर ती समाधी ना या रस्त्यातून जावं लागते आतमध्ये खाली. कालच्या ब्लॉकमध्ये असेल ते, कारण की काल मी काढलेलं आहे. तर आता मला इकडचं पण दर्शन घ्यायचं आहे आणि लगेच घरी निघायचं आहे. तर आम्ही दर्शन वगैरे घेतलं आहे. तर आता आम्ही निघालो आमच्या घराच्या रस्त्याने बघा. बॅग पॅक केले मी ॲटोला पण आहे, म्हणजे आम्ही 4 जण पाठी राहिलो होतो दर्शनासाठी. तर आता निघालो आहे आम्ही. जायची इच्छा तरी होत आहे. कोण कोण आलेलं आहे या गुरुपौर्णिमेला मला कमेंट करून नक्की सांगा. बघा इकडचं किती भारी दिसते. तर आता सामान वगैरे आम्ही आमच्या ॲटोमध्ये ठेवलेलं आहे बघा. यांचं पहिला ॲटो हा आहे, दुसरा आणि तिसराचे 3 ॲटो आहेत आमचे. तर ॲटो दिदी आहे, ॲटोत मी आहे आणि ॲटोत बाकीचे आहेत. हो. तर आता आम्ही जाणार आहे, जेवण वगैरे करतो, कारण की प्रसाद आहे देवांचा. प्रसाद वगैरे खाऊन आम्ही लगेच निघतो आमच्या गावाकडे. बघा सर्व गर्दी गायब झाली आहे. आणि इकडे बघा 2 DJ आलेले आहेत. DJ आलेले होते काल, खूप राळा होता यांचा रात्रीच्या वेळेस. जेवण वगैरे करतो मी आणि परत तुम्हाला भेटतो. तोपर्यंत जय जय.
तर आता आम्ही थांबलो आहे परतवाड्याला आम्ही आलो आहे. आमचे ॲटो झाले. एका ॲटोमध्ये ना गॅस म्हणजे LPG जो गॅस असतो तो गॅस CNG वगैरे काहीतरी भरायचं त्यांना. त्यांचं ॲटो इकडे समोर हे बघा. हा जो ॲटो या ॲटोला भरायचा CNG. खूप लवकर आणलं नाही परतवाड्याला, सॉरी लाखांवाडीतून परतवाड्याला खूप लवकर आलो आम्ही. बघा आता इथे एकदम चौकामध्ये थांबलो आम्ही. आणि तर आता आम्ही ना चहासाठी थांबलेलो. आम्ही चहा वगैरे पिलो आहे आणि मला पाहिजे ते तर भजे. तर भजे तर काही तिकडे मिळाले नाही. तर आता समोर बघतो मी ते आहेत का. आता आम्ही थांबलेलो आहे अंजनगावमध्ये. बघून इकडे दुकान तर दिसत आहे मला. तर भजे वगैरे घेतलेले आहेत आणि आता लगेच ॲटोकडे जातो मी, कारण की आमचे ॲटोवाले सगळेजण आलेले आहेत. बघा इकडे बार आहे. तर ठीक आहे, आता नाश्ता वगैरे केला आहे मी. दूध चाय आणि भजी घेतले. भेटतो आता तुम्हाला डायरेक्ट नंतरला. तर आता आम्ही थांबला दर्यापूरमध्ये. म्हणजे आम्ही तर मगाशी चाय वगैरे सगळं घेऊन घेतलं सर्वांनी. पण आमच्या जे दोन ॲटो होते ते आमच्या समोर आलेले होते. तर ते आता जेवण वगैरे काहीतरी करतात. मला तर काही भूक नाही आहे. दीदी आणि मम्मी पण त्यांच्याच जवळ आहे. म्हणजे ते सर्व एकखट्टाच बसलेले जातात तिकडे. नाही नाश्ता वगैरे काहीतरी करत असतील ते, कारण की थांबले होते का नाही ते तर काही माहीत नाही. कारण की आमचे खूप समोर आले होते. म्हणजे त्यांनी ना 12 किलोमीटरचा गॅप केला होता आमच्यामध्ये. हे बाबा इकडे असते दिसत नाहीत कारण की खूप लांब आहे ना ते. हॉटेल सारंग. हे बघा इकडे आमची टीम पूर्ण. हे बघा हे आहेत ना, गुलाबी टी शर्टवाली आणि हे गुलाबी दुसरी टी शर्टवाली ते बोट दाखवत आहेत ते. आणि त्यांच्या साईडचे हे 3 ड्रायव्हर आहेत आमचे. तसं बोलताल ना तर माझा म्हणजे जवळजवळ आम्ही ज्या दिवशी गेलो ना लांबघाटीला, म्हणजे परवाच्या दिवशी माझा ब्लॉग तेव्हाच अपलोड झाला होता. म्हणजे मी सगळं एडिटिंग वगैरे सगळं केलं होतं. पण तिकडे ना MP बॉर्डरला तुम्हाला पण माहिती आहे की आपल्या इकडचे म्हणजे बॉर्डर चेंज होते ना, महाराष्ट्र वगैरे जिल्हा सर्व चेंज होऊन जाते. तर त्यामुळे ना तिकडे नेटवर्कच नव्हतं सिम कार्डला. तर आता म्हणजे दर्यापूरमध्ये आलो आहे मी. तर आता जस्ट ब्लॉग अपलोड केला, 10 मिनटं झालेलं आहे. तर आता तुम्ही ब्लॉग बघू शकता. पहिलावाला ब्लॉग आलेला आहे माझा. अजून ना माझे 4 ब्लॉग पेंटिंग पडलेले आहेत, कारण की नेटवर्कच नव्हतं तिकडे. तर त्यामुळे मी काहीच बनवलंच नाही आहे. तर आता तुम्ही पण 4 दिवस अजून तुम्हाला थांबावं लागणार आहे. खूप मजा येणार आहे, कारण की मी एवढा भारी सीन घेतलेले आहेत ना. तुम्ही पण बघसाल आणि मला पण इंटरेस्ट येणार आहे की मला खूप सारे लोक बघत आहेत असं मला वाटणार आहे. आणि बस दुसरं तर काही नाही आहे. बस तुम्ही जर कुठं जात असाल ना तर असं सिम कार्ड वापरा की जे कुठं पण चालेल. एअरटेल सिम कार्ड जे आहे ना हे सर्व जागेवर चालणार आहे. पण हे VIचं सिम कार्ड आहे ना, याला काहीच रेट नाही रे बाबा. खूप फसलो मी. म्हणजे सिम कार्ड माझं पण आहे, हे जे आहे हे आहे माहिती तिथं. पण मी एक्सचेंज केलेला अनलिमिटेड डाटा वगैरे लागणार आहे एडिटिंगला. अशा प्रकारे मी या सिमला मी बांधायची टाकलं. म्हणजे फायदा नाही झाला आहे माझा. जाऊ द्या, करा मग आराम वगैरे सर्व. बघा माझा ब्लॉग पहिलावाला कसा वाटला तर सांगा. तोपर्यंत मी थांबतो या.
तर आता ना खूप पाऊस चालू झालेला आहे. ते ऑटोचे पडदे वगैरे काढायचे आहेत आम्हाला. मला आता एक कारण की पाऊस खूप आतमध्ये येत आहे. आणि माझ्या साईडचा ड्रायव्हरच्या साईडचा बघतो तेवढं मुली होता तिकडून पण पाणी येत आहे आतमध्ये. बाकीचे मागच्या साईडला पण येतं. या साईडला खूप पाऊस येत आहे बाप्पा. समोर तर आम्ही अकोल्यामध्ये पोचलो आहे आणि आम्ही जरा घरी म्हणजे गोल्डीसाठी टमाटर वगैरे समार वगैरे असं काहीतरी घेतलं आणि पाऊस पण चालू झालेला आहे इकडे. तर आम्हाला ना जवळपास 3.5 तास लागलेत लाखनवाडी ते अकोल्यात येईपर्यंत, कारण की खूप पाऊस वगैरे होता. तर आम्ही थांबत आलो रस्त्याने आणि आता डायरेक्ट तुम्हाला भेटू आम्ही घरामध्ये, म्हणजे गावी गेल्यावर घरी पोचलो आहे. बाय बाय गाईस. तर आम्ही फायनली आता घरी पोचलो आहे आणि रात्रीचे वाजलेले आहेत 8. मम्मीने स्वयंपाक वगैरे केला आहे, पप्पाचं जेवण झालेलं आहे आणि माझी दीदी पण थकलेली आहे बिचारी, ती पण आता आराम करत आहे. आणि मी बघत आता जरा मूवीज बघतो म्हटलं, थोडंसं ब्लॉग पण एडिटिंग करतो आणि मूवीज पण बघून घेतो. तर मला पण खूप भूक लागलेली आहे आणि जेवण वगैरे करतो. तर तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. माझे 5 दिवस ना खूप भारी गेलेले आहेत आणि मला आता घरी काही करमत नाही, कारण की एवढं मोठे मंदिरमध्ये सर्व लोक होती, दणदण लागत होते एकदम, DJ वगैरे सर्व राळात होता तिथे एकदम. तर आता काही घरी करमत नाही. बघू आता पुढे भविष्यात कधी जायला मिळेल आम्हाला. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. नवीन असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब सगळं करून घ्या. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. थँक्स फॉर वॉचिंग. बाय बाय. जय जय गणवंता.